वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। प्रथम तर श्री गुरुला स्मरण करून जीवन संघर्ष आणि माणूस सत्तेसाठी किती माणूस असणारा ही बनतो। सर्व काही विसरतो। सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा जवळ असल्या कारणास्तव त्याला मागायची गरज नाही। जे असणारे निश्चय भक्त भगवंताचे असतात, कारण सत्ताधीश त्यांच्या जवळ असल्या कारणास्तव तो बरोबर त्यांना देतो। तर कुठल्या गोष्टीला प्रारंभ करत असताना श्री गुरूंची आठवण करणं महत्त्वाचं आहे। कारण जी काय प्रेरणा देणारे स्थान आहेत श्री गुरु आहेत। आणि आपण सर्वजण तारुण्य आहोत। एक तारुण्यामध्ये असताना एक मद असतो त्या ठिकाणी, त्या डोळ्यावर एक उन्मत्तपणाची झापडे असते आणि त्यावेळेस विवेक विचार नसतो, कारण का अनुभवाच्या गोष्टी तो मानित नसतो। अशी एक त्या ठिकाणी प्रेड असतो, कारण का सर्व काही शास्त्र धर्म नीती त्या ठिकाणी त्यानं तो विसरलेला असतो। आपल्याला आपण आलोय कशासाठी, आपल्याला करायचंय काय हे फार त्याला लक्षात येत बी नाही आणि त्याच्यावर तो विचार बी करू शकत नाही। आणि ज्यावेळेस विचार करण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र तो विसरतो। आणि विसरल्या कारणास्तव की आपल्याला काय करायचंय, आपण आलोय कशासाठी, कोणतं कर्म करायचंय, कोणतं कर्म करत असताना त्यामध्ये हित काय आहे हे फार विसरतो। कारण या गोष्टीला स्वतः कृती करत असताना स्वतः कुठली गोष्ट चांगली किंवा वाईट माणूस करत नसतो। त्याला करायला लावणारे दुसरेच असतात, मार्गदर्शक म्हणतो आपण त्यांना। जीवन हे उज्ज्वल झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण एक इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरलं पाहिजे, असं आपण वर्तणूक केली पाहिजे, त्याला महत्त्व आहे। माणूस असणारा समोर जर प्रिय असलाच पाहिजे, त्यात शंकाच नाही। हयात असताना प्रिय असलाच पाहिजे, परंतु गेल्यावर सुद्धा तो इहलोकात सोडून परलोकाला जरी गेला तो अतिप्रिय होतो। कारण समाजावरच्या तर शिक्के एवढं पडत असतात, तो समाजाचा एक आपल्या घरातला कुटुंबिक आहे असं समजतात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वासाचा भार टाकतात।
आणि हे जी काय कर्तव्य आहे ते कर्तव्य असणारा जागतात. ज्यांनी भार टाकलं ते जागतात आणि जागल्यानंतर माझे कर्तव्य हे माझे कुटुंब आहेत, तर कुटुंबाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून असं म्हणून जो वीर कार्य करतात तो त्यांचे मनामधला ते पसंत करतात. म्हणून आपण जीवन जगत असताना अतिप्रिय कसं होईल याचा विचार केला पाहिजे. प्रपंचामध्ये आपली घरची माणसं प्रेम करतात, त्यात काही नवल नाही. अनोळखी माणूस सुद्धा आपल्यावर नाव ऐकल्याबरोबर त्याला असं वाटलं पाहिजे हा माझा माणूस आहे, हा माझा जीवलग आहे, हा माझा सखा आहे. हा एवढा निका नावावर ऐकून सुद्धा तो आत्मविश्वास त्याने पाळला पाहिजे. इतकं नाव लौकिक झालं पाहिजे माणूस. किंवा आपल्या नावानुसार नाव सांगितल्याबरोबर त्या व्यक्तीचं काम झालं पाहिजे. इतकं आपल्या नावात सुद्धा पावर पाहिजे, आपल्या कृतीत पावर पाहिजे. नंतर नावात पावर होते. आजवरता कृती आपण तशी केली पाहिजे, कृतीमध्ये उतरलं पाहिजे. जी काय भार आहे त्यामध्ये दुःख जरी आलं तरी सहन करण्याची पात्रता पाहिजे. ते कार्य जे आहे ते कार्य मरणाची जर वेळ आली तरी ते कार्य सोडता कामा नये. ते कार्य कडेलाच नेल्यानंतर समाज आपल्यावर आतूनात प्रेम करतो. समाजाला वाटलं की हा माणूस सर्वसामान्य आहे आणि तो निस्वार्थ आपण समाजाचे काम करतो. तो समाजाचे हित ओळखतो आणि त्यालाही असं वाटलं पाहिजे की मला काहीतरी करायचं समाजासाठी, तोही धडपड करणारा पाहिजे. तितकंच खरं आहे. परिस्थिती अशी आता मागच्या कारकिर्दीत आपण पाहिलं, कित्येक जण येतात, मी ही करतो मी ते करतो म्हणतात आणि निघून जातात. आणि ती व्यक्ती त्याच्याकडे गेली त्याला विचारही सुद्धा नाहीत, कामापुरते पुदलून घेतात. अशी अवस्था आहे. आणि माणसाला अशी परिस्थिती निर्माण झाली, थोडी लाज दिली तो माणूस वळतो. जे विवेक विचाराचे असतात ते लांब विचार करतात, जे कमी विचाराचे असतात ते थोडक्यात विचार करतात आणि म्हणून फसतात. ते साधुसंत विवेक विचाराचे असतात ते फसत नाहीत आणि फसवीत सुद्धा नाहीत. सामाजिक कार्य करत असताना धर्मनीतीचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मी काहीतरी समाजाचा लागतो असं मनात मध्ये खेळलं पाहिजे आणि समाजाने आपल्यावर विश्वास धरला पाहिजे. हे तितकंच खरं आहे. आणि जोपर्यंत आपलं वर्तणूक समाजाला कळणार नाही, आपली कारकीर्द समाजाला कळणार नाही, आणि तोपर्यंत समाजाच्या अंतःकरणामध्ये आपण बसणार नाहीत. ज्या न्यायाप्रमाणे एखादा माणूस नवीन आला तो हरवलेला माणूस असावा आणि परत घरी यावा, आणि जसं त्यांच्या मागच्या कुटुंबाला जेवढा आनंद होतो तसाच आनंद आपण बऱ्याच दिवसांनी त्या गावात गेलो, त्या घरी गेलो, त्या माणसाला एवढा आतुनात आनंद झाला पाहिजे. इतकं वर्तणूक आपलं असलं पाहिजे. आपली वाचा तशी मंजूळ असली पाहिजे. वाचेमध्ये शब्दामध्ये भार असला पाहिजे. आणि जोपर्यंत शब्दामध्ये भार नाही तोपर्यंत आपल्याला माणसाच्या हृदयामध्ये जागा मिळणार नाही.
आणि म्हणून कुठलंही कार्य करत असता, सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, कुठलंही कार्य करत असताना मनामध्ये आपण आपली मूर्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये बसली पाहिजे. इतकं आतोनात समाजासाठी दुःख उचलायची पावर पाहिजे. वेळ आली तर समाजाचं दुःख सुद्धा आपल्या डोक्यावर घ्यायची ताकद पाहिजे, तरच माणूस योगी होतो, नाहीतर योगी होऊ शकत नाही. तसं संत हे समाजाचं दुःख उचलायची पावर बाळगतात आणि ते विवेक विचाराचे असतात आणि त्यामुळंच ते परमधाम गाठतात. आपण कमी विचाराचे असतो म्हणून आपण त्या उंच शिखरावर जाऊ शकत नाही, मधीत अडकतो. ह्याला मेन संगत पाहिजे. संगतीनुसार माणूस घडला जातो. जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी गुरु मिळतात. वाईट लादा लावणारे गुरु असंख्य असतात, पण आपण ठरवायचं आहे कोणाची संगत धरायची आणि कोणाची नाही. आपल्या हातात आहे. जीवन हे कसं घडवायचं आपल्या हातात आहे. जसं समाजामध्ये आपलं माणसं वळखायला शक्ती पाहिजे, तसंच आपण सुद्धा समाजाचं कोणतरी लागतो हे आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा निश्चय केला पाहिजे आपण. आणि समाजाची सेवा केली हीच ईश्वर सेवा आहे, ह्याच्याशिवाय दुसरी सेवा नाही. आणि जो समाजाची सेवा करत असताना अधिकारी होतो, तो समाजाने पूर्ण विश्वास त्याच्यावर टाकलेला असतो म्हणून तो अधिकारी म्हणतो. आणि अधिकारी झाल्यानंतर समाज माझं कुटुंब आहे, त्यासाठी मला झटायचं आहे, त्यांचं आडअडचण मला पडायचं आहे, त्यांच्या दुःखामध्ये मला सहभागी व्हायचं आहे. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस निर्भीड होत नाही. त्या माणसावर सजा आत्मविश्वास वाढत नाही. माणसाचा आत्मविश्वास हे माझा आहे ह्यालाच आपण प्रतिनिधित्व केलं पाहिजे. आणि तोपर्यंत तो माणूस पुढे जात नाही. तसं भगवंतालाही माझा आहे सखा जीव लगाय, माझा लाडका आहे आणि ह्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, ह्याला उंच पद द्यायचं आहे, तो समाजाचं कार्य करेल. समाजाचे कार्य करणे म्हणजेच ईश्वर सेवा करणे, ह्याच्या पलीकडे दुसरं नाही. म्हणजेच आत्म्याचं आत्म्याला ओळखणं. समाज म्हणजे परात्मा आणि स्वात्मा म्हणजे आपण. ह्या स्वात्म्याने परात्म्याला ओळखणं म्हणजे समाज कार्य, म्हणजे ईश्वर कार्य ही ओळखीता आलं पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये असे भरपूर म्हणतात, पण शेवटी विश्वासघात करतात, मतलबीच समजतात. जोपर्यंत विश्वासघात करणं ह्याच्या पलीकडं दुसरं पाप कुठलंच नाही. मोठं पापाला भागीदारी बनतात. समाजाचा विश्वासघात, कुटुंबाचा विश्वासघात, गुरूंचा विश्वासघात, भगवंताचा विश्वासघात, हे जे पातक आहे हे पातक डोक्यावर घ्यायचं आणि त्याचा परिणाम भोगायचा. ही जी काय वृत्त आहे ते वृत्त आपण हे मान मंतकासाठी आपण विसरतो. हे कर्तव्य केलं पाहिजे. आणि जोपर्यंत मान मानतूक मिळत नाही त्याच्यासाठी धडपड आहे. तर ईश्वराची भगवंताची सेवा केल्यानंतर मान ऑटोमॅटिक मिळतो, त्यात काय शंका नाही. भगवंताची सेवा करणं
हे संगतीनुसार घडतं. संताची संगती आणि मनोमार्ग गती अकळावा श्रीपती यांनी पंथी. साधूच्या संगतीनुसार, संतांच्या संगतीनुसार जे गोड बोलतात आणि अंतःकरणापासून बोलतात आणि ते त्यांच्या मनामधला जो कळकळीचा हेतू, कळकळीनं बोलतात, विचार देतात, ते खरे संत असतात. वेळानुसार ते कडक शब्दही वापरतात, परंतु त्यांच्या अंतःकरणात जिव्हाळा असतो, ते संत असतात. वेळ आल्यानुसार ते हातात शस्त्र सुद्धा घेतात, पण तो शस्त्र असे कोणतं शस्त्र असेल ते शब्दशस्त्राचा वापर करतात, नाम मंत्राचा वापर करतात आणि शब्दशस्त्राचा वापर करून तो शब्द जेणेकरून या आपल्या अंतःकरणाला लागेल असा शब्द सोडतात आणि शब्द सोडल्यानंतर आपला अंतःकरण हळहळ होतं. जितकपर्यंत त्याची ताकद असते, बोलण्याची कॅपॅसिटी असते. आणि आपलं जीवन उज्ज्वल होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, संगतीची गरज आहे आणि पूर्वजांचं विचाराची गरज आहे, संस्कृतीची गरज आहे. जोपर्यंत संस्कृती कळत नाही तोपर्यंत विचार कळत नाही. विचार न कळण्या म्हणजे संगत कळत नाही कोणाची धरावी. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्विचार, सद्भावना जर ठेवली तर निश्चित आपल्या जीवनामध्ये एखादा तरी देव माणूस येतो आणि आपल्याला बोध करून जातो. आणि त्याची आठवण ज्यावेळेस आपण महान संकटात जाऊन पडू त्यावेळेस आपल्याला आठवण होते की एका व्यक्तीने माझ्या जीवनात आलतात आणि त्याने मला बोध केला होता आणि मी ऐकलं नाही. मग शेवटी पश्चाताप करून सुद्धा काही उपयोग नाही, त्याचं फळ भोगावं लागतंय. आणि असं एक अनुभवाचं बोल असे अनेकच ऐकलं असतं, बरं झालं असतं, पण आता काय ऐकतो, काय ऐकू शकत नाही, काय पश्चातापच असा भोगायचा, अशी अवस्था निर्माण होते. म्हणून आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी आपलं या जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तर काहीतरी संधी साधून घेतली पाहिजे. आणि ही समोरची व्यक्ती आहे, माझा भाऊ आहे, एखादी मुलगी असेल ती माझी लेक आहे, एखादी माऊली असेल ती माझी आई आहे, ही जर दृश्य डोळ्यासमोर प्रत्येकजणाने जर ठेवलं तर तरुणांचं कृतकल्याण, तारुण्यामध्ये ही जर पकड जर पाळली मनात तर निश्चित आपण कृतकल्याण झालो. जीवन जगत असताना नीती धर्माचे नियम पाळणं फार महत्वाचं आहे. नीतिशास्त्री काय सांगतंय की माझ्यापासून दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, हे नीतिशास्त्र सांगते. ही ओळखीत आली पाहिजे. विचार आपल्या सदैव सद्विचाराची भावना आपल्या मनात उजळणी केली पाहिजे त्याची, आणि तरच आपलं जीवन कृतकल्याण होईल. ह्या रेलमध्ये आपल्याला एकच शिकायला मिळतं, जीवन पुन्हा नाही. जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत सद्विचार मनामध्ये असणं, तारुण्या वयामध्ये सद्विचार जर आला तर उतरतं वय आपलं सुखी जातं आणि आपण भगवंतामय आपलं शरीर झाल्यामुळं ह्या लोकात सुद्धा सुखी होतो आणि परलोकात गेल्यावर सुद्धा त्याला सुख प्राप्त होतं. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु.